ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी, नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. मामी झाला का हो स्वयंपाक? थोडासा राहिलाय. तरी कितीक राहिलाय हो? अहो जावाई, आता जाते गिरणीतून पिठा आणते, डब्यात सोडते, त्याला चाळीते, तिंबीते, भिजाय टाकते, चपात्या बनविते, बटाट्याची भाजी करते आणि उरकाय लागले ना जरा लवकरच. आणि मग केलंयच काय तुम्ही? मामी दैले जांभळ झाले. 3 डब्याचा काटा काढलाय, 4था डबा हातात घेतलाय ना, आंबट लागत काय होतंय. खाऊ वाटलं तर खा, नाही तर किंवा खाली निघा. इथं काय करतो? काय ना अगदी शेजारी लयच माझ्याकडे बघत आहे ग. अहो ती शेजारीन बांगी, ती बघती भजाकडन मागती जिलाबी, असला इशय तिचा. मी बी 2 दिवस कन्फ्युज होते, पण ती बांगी म्हणून समजलं. नाही बघत ती तुमच्याकडे. मामी तुम्हाला बिर्याणी लयच भारी करते असं मी ऐकलंय हो. अहो जावाई, तुम्हाला कुणीतरी खोटं सांगितलं दिसतंय. मला बेसन आणि भाकर लय भारी येते, करायचं का? दीदी, तुझ्या वहिनीला दवाखान्यात घेऊन चाललोय. का काय झालंय? काय नाही ग दीदी, हिचा BP लो झालाय. एकदा तोंड उघडले की अख्ख्या खानदानाचा बीपी वाढत त्या, आणि हिचा बीपी कसा काय कमी झाला? अहो ऐका ना, माझी मैत्रीण आली हळदी कुंकाला, तिला घेऊन या बरं जा. लगेच जातो. आणि काय करा, येतानी मटण बी आण. तिच्या नवऱ्याला लय मटण आवडत आहे, मटणाचा बेत करू. गाडीतलं पेट्रोल संपलं राव. तिला मला रिक्षाने ये. आणि कवा झालं तिचं लग्न नेमकं? कालच पश्चात टाकलं होतं, कसं सांगतो? उगाच शिकले बाई मी लग्नाच्या अगोदर. ही ठेवून मला भाकऱ्याच थापायच्या होत्या. काय उपयोग झाला माझ्या शिक्षणाचा? तेवढंच माझ्या आई बापाचे पैसे वाचले असते. त्याच्यापेक्षा मस्त एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स केला असता, तेवढेच मला खर्च यायला पैसे झाले असते. ह्या मेल्या नवऱ्याने तर कधी 1 रुपया दिला